उसमें इतनी ज्यादा पॉपुलेशन आ गई है, सब मुंबई के लोग यहाँ पे आ रहे हैं। मतलब यहाँ का विकास है तो वो लोग आ रहे हैं, अगर विकास नहीं होता तो लोग वहां से यहाँ क्यों आते। तो हम सबका यही मानना है कि 35 सालों में विकास हुआ है और नक्की हुआ है ना। चांगले विचार, चांगले रोड रस्ते, चांगला आम्हाला पूर्ण वसन कसा करता येणार या सर्व गोष्टीला बघून त्या लोकांनी परिवर्तन केला। पण वास्तुस्थिती काय आहे, ज्यांनी हिंदू धर्माचा मान केला त्याच मंदिराला या 13 वर्षामध्ये मंदिर तुटायला लागले। विकास आघाड़ी को लाना है, ये यहाँ की लोकल जनता को समझना पड़ेगा। ये नगर सेवक का इलेक्शन है, कोई राज्यसभा में जाके और सांसद में जाके बैठने वाला नगर सेवक नहीं है। तो गलत काम करते थे उनके लिए थी, लेकिन वसई विरार की भाजपा की बुलडोजर ये गरीबों को तोड़ने की बुलडोजर है। तो मेरा सभी उत्तर भारतीय समाजों से हाथ जोड़ के विनंती है, आप अपने लोकल लोग को देखिए जो आपके साथ खड़े रहते हैं। नमस्कार, आता आपण प्रभाग क्रमांक 9 मध्ये उपस्थित आहोत। नालासोपारा पूर्वेला महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे। निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर सततचे होणारे पक्षप्रवेश आणि बहुजन विकास आघाडीमध्ये सततचा वाढणारा हा युवा कार्यकर्ता आणि त्यामध्येच युवा कार्यकर्त्यांची वाढणारी संख्या यामध्ये आता कुठेतरी निवडणुकांमध्ये रंगत वाढत चाललेली आहे। जाणून घेऊया यावर आता यांनी पक्षप्रवेश ज्या युवकांनी केलेला आहे त्यांचं बहुजन विकास आघाडीबद्दल काय म्हणणं आहे, कोणता विश्वास घेऊन तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, काय वाटतंय, काय सांगाल? हिंदी में। हाँ, हिंदी में बोले चलेगा। मैं हितेंद्र ठाकुर जी, जो हमारे वसई के विरार के जो भी एक मसीहा है वो, उनके वजह से आज हमारे 30-35 सालों से वसई में सब हर तरह के कौम के लोग, हर जाति के लोग, वो लोग एक शांति तरीके से अपना जीवन यापन कर रहे हैं यहाँ पे, सिर्फ उनकी देन है। तो बहुजन विकास आघाड़ी है तो वसई विरार का विकास है। तो यही हम सब युवाओं की यही सोचना था हम सबको कि हम हितेंद्र ठाकुर के साथ जाएंगे। नीलेश दादा देशमुख है, उमेश जी नाइक है, क्षितिज दादा ठाकुर है, उनके साथ हम मिलके काम करेंगे और वसई विरार का हम विकास करेंगे। एक तरफ से आप कह रहे हैं कि 35 सालों से विकास हुआ है और विरोधी कह रहे हैं कि हुआ ही नहीं है, तो उनको क्या जवाब देंगे? जी, 2014 तक जनसंख्या यहाँ की लगभग 15 लाख थी। आज मुझे लगता है कि ऑफिशियली तो 30 लाख के आसपास है और अनऑफिशियली उससे भी ज्यादा है। तो ये एक वसई विरार सीमित एरिया है, उसमें इतनी ज्यादा पॉपुलेशन आ गई है, सब मुंबई के लोग यहाँ पे आ रहे हैं। मतलब यहाँ का विकास है तो वो लोग आ रहे हैं, अगर विकास नहीं होता तो लोग वहां से यहाँ क्यों आते। तो हम सबका यही मानना है कि 35 सालों में विकास हुआ है और नक्की हुआ है। बहुजन विकास आघाड़ी वसई विरार का एक प्रमुख जो है पक्ष कहा जाता है, लेकिन ये लोकल पक्ष है। इसके सामने बीजेपी जैसा एक बहुत बड़ा पक्ष है जो केंद्रीय में है, राज्य में है, सब कुछ होने के बावजूद अब परिवर्तन भी लाया है। क्या आपको लगता है कि इस परिवर्तन का कोई फायदा हुआ है वसई विरार को? वसई विरार में अप्पा के अलावा और कोई नहीं है। जो है यहाँ पे बहुजन विकास आघाड़ी है, और जो इतने जो बड़े पक्ष है ना, ये जो बीजेपी, वो सब सिर्फ सत्ता का दुरुपयोग करके अपनी सत्ता में आने का दिख रहे हैं। लेकिन यहाँ की जनता समझदार है जो हितेंद्र ठाकुर जी के साथ है। निलेशजी, तुम्हाला विचारू इच्छिते की आता इतक्या मोठ्या प्रमाणात युवा कार्यकर्ता तुमच्याशी जुळत आहेत, तुम्ही कालच्या दिवसामध्ये महिलांसाठीच्या योजनांबाबत बोलत होता, आज या युवा कार्यकर्त्यांसाठी काय आवाहन काय आश्वासन असेल तुमचं? खरं म्हणजे आज विजयनगर परिसरात सुनील कोवाल हे त्यांच्या असंख्य समर्थकांसह बहुजन विकास आघाडीत प्रवेश केलेला आहे। सर्वप्रथम मी त्यांचं बहुजन विकास आघाडी परिवारात मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना आश्वस्त करतो की ज्या आपण इच्छा, अपेक्षा आणि ज्या विकासाचे प्रश्न घेऊन आपण आलेलात त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे प्रयत्न करू। आणि तुम्हाला मी एक सांगतो की या ठिकाणी युवकांसाठी कायमच्या आप्पांनी चांगल्या भूमिका घेतलेल्या आहेत आणि म्हणून जेव्हा क्षितिज ठाकूर आमदार झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवल्या आहेत आणि कदाचित त्या करत असताना या ठिकाणी ऑलिम्पिक दर्जाचं एखादं क्रीडांगण असेल किंवा स्विमिंग पूल असेल किंवा त्या ठिकाणी वसई तालुका कला क्रीडा महोत्सव असेल, शालेय कला क्रीडा महोत्सव असेल, मॅरेथॉन असेल, त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या या कॉलेज परिसरात चांगल्या अशी एक कंपनी म्हणजे जी सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करणारी आणलेली आहे, त्याद्वारे रोजगार आणलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये पण त्यांनी वसईमध्ये विविध प्रकल्पांची पायाभरणी करण्यासाठी प्रयत्न केले होते, ज्याच्यातनं युवकांना रोजगार उपलब्ध होईल। आणि आपल्या वसई विरार शहरामध्ये तुम्ही वसईच्या पूर्वेला जर गेलात तर बऱ्यापैकी लघु उद्योग या ठिकाणी प्रस्थापित झालेले आहेत।
आज वसईच्या ठिकाणी तुम्ही जर हायवेला गेलात, एक चांगल्या प्रकारची इंडस्ट्री उभी राहिली आहे, ज्याच्याद्वारे युवकांना रोजगार उपलब्ध होत आहे. ऑलरेडी युवकांसाठी काम केलेलं आहे आणि म्हणून या विभागातली लोकसंख्या, जे आता सुनील खवाल म्हटले, जवळपास 30 लाखाच्या पुढे गेलेली आहेत. आणि मग या ठिकाणी रोजगाराच्या संधी आहेत म्हणून या ठिकाणची लोकसंख्या वाढत आहेत. आज या ठिकाणी तुम्ही हायवे पासून कुठेही जाल तर त्या ठिकाणी प्रॉपर्टी दर अव्वाच्या सव्वा वाढलेत. विकास नसताना हे काय दर वाढू शकतात का? या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाल्यामुळे आणि रोजगाराच्या संधी असल्यामुळे या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून उद्योजक या ठिकाणी येत आहेत, म्हणून या ठिकाणी प्रॉपर्टीचे रेट पण वाढत आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा वसईच्या विकासाला हातभार लागत आहे. आप कुछ कहना चाहेंगे? मैं आपको मतलब विचारा काय मी तुम्हाला विचारेन की सकाळपासून हा दुसरा पक्षप्रवेश असेल बहुजन विकास आघाडीच्या या प्रभागामध्ये, म्हणजे प्रभाग क्रमांक 9 मध्ये हा दुसरा पक्षप्रवेश आहे. तर काय विश्वास आज युवकांना आहे बहुजन विकास आघाडीवरती, जो बीजेपी वरती नाहीये, उभाटावरती नाहीये, तो बहुजन विकास आघाडीवरतीच काय? कारण हा तर लोकल पक्ष आहे, मग इथेच का विश्वास आहे? कसं आहे बघा, मागचे आपण बघितला 13 महिने लोकांनी चला परिवर्तन विचार केला, परिवर्तन आला. पण परिवर्तन मध्ये लोकांना एक चांगली संकल्पना, चांगले विचार, चांगले रोड रस्ते, चांगला आम्हाला पुनर्वसन कसा करता येणार, या सर्व गोष्टीला बघून त्या लोकांनी परिवर्तन केला. पण वास्तुस्थिती काय आहे, ज्यांनी हिंदू धर्माचा मान केला त्याच मंदिराला या 13 वर्षामध्ये मंदिर तुटायला लागले. ज्या हिंदू लोक 41 बिल्डिंग मध्ये राहायचे, त्यांना चुनावच्या अगोदर आपले खासदार जो एवढा जबाबदार पदावर आहेत त्यांनी आणि इच्छुक आमदार यांनी सांगितलेला भर सभेत किंवा मीडियात की आम्ही आले तर आम्ही ही बिल्डिंग तुटायला देणार नाही. पण त्यांचा फक्त तो आश्वासन त्यांची कुर्सी पुरता होता. कुर्सी भेटली, बिल्डिंग तुटली. तर आम्ही तर एक नारा ठेवलाय, वसई विरार में अगर अपना घर बचाना है तो बहुजन विकास आघाड़ी को लाना है. ये यहाँ की लोकल जनता को समझना पड़ेगा. ये नगर सेवक का इलेक्शन है, कोई राज्यसभा में जाके और सांसद में जाके बैठने वाला नगर सेवक नहीं है. जो तुम्हारे अड़चन में आते हैं, जैसे नीलेश दादा देशमुख, मैं प्रभाग क्रमांक 9 के नगीनदास पाड़ा में रहता हूँ और मैं भी काम करता हूँ. लेकिन कोविड का काल आया था तो सबके ऑफिस बंद थे. दादा की तबीयत खराब रहती है तो भी मास्क लगा के सैनिटाइजर मशीन नगीनदास में घुमाए, लोगों के लिए 2-2 महीना भंडारा किए. तो ऐसा नेतृत्व अगर हमारे पास है तो जनता को भी उसके ऊपर विचार करने चाहिए, ना कि बड़े बड़े जुमले में और बड़े बड़े विश्वासों में आने चाहिए. ये स्थानिक स्वराज है, यहाँ पे अपने स्थानिकों की बात सुनिए जाए. जो रात को आपका फोन उठाए, 7 दिन में 2 दिन आपको दिखे, ऐसे चेहरों पे आप ध्यान दो. और बाकी हे फक्त मोठी मोठी गोष्ट आहे. यांना आता लोकांना माहित पडलाय. आमच्या इकडे कमीत कमी 2-3 लोकांना रस्त्यावर लावून हात फ्रॅक्चर झालेला आहे. ही परिवर्तन त्यांना भेटलेलं आहे. तर आता त्यांना काय परिवर्तन होतं त्यांना बघितलंय आणि येणारं परिवर्तन काय येणार हेही आपला तालुका आणि महाराष्ट्र बघणार. एवढी तुम्हाला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारेन की जे उत्तर भारतीयांची सभा झाली होती भाजपच्या विरोधात, तर त्यांच्याच लोकांनी बंड केला होता त्यांच्या विरोधात. तर अशामध्ये त्यांचं म्हणणं होतं की भाजपा आएगी तो बिल्डिंग तोडी जाएगी. तर हा नारा कितपत योग्य आहे? बघा, भाजपा आएगी, साथ में गरीबों के लिए बुलडोजर लाएगी. आप समझिए, भाजपा मतलब बुलडोजर. वो पहला अतिक्रमण और मतलब जो गलत काम करते थे उनके लिए थी, लेकिन वसई विरार की भाजपा की बुलडोजर ये गरीबों को तोड़ने की बुलडोजर है. तो मेरा सभी उत्तर भारतीय समाजों से हाथ जोड़ के विनंती है, आप अपने लोकल लोग को देखिए जो आपके साथ खड़े रहते हैं. इन्होंने कितना 1 साल में परिवर्तन किया आपने देख लिया है, आप आगे भी देखिए. हितेंद्र ठाकुर है जो कि वसई विरार शांति से है. आपको मैं एक चीज छोटी सी बोलना चाहता हूँ दादा के सामने, जब 93 में इतना बड़ा दंगा हो रहा था तभी वसई विरार शांत था. आप वो चीज को मत भूलिए. आज उस समय अगर आप नहीं रहते थे तो आज ये बात करने का आपके पास अधिकार नहीं रहता था. तो अप्पा थे जो मुंबई से यहाँ आए, वो भी शांति से थे. तो हितेंद्र ठाकुर है तो वसई विरार सेफ है. बस मैं इतना ही बोलूंगा. और एक ही लास्ट में कहूंगा, अपना घर बचाना है तो आने वाले 15 तारीख को दादा जैसे नेतृत्व के सामने बटन दबाओ, अपना घर बचाओ, बहुजन विकास आघाडी को लाओ. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जसं की आपण पाहिलं की भाजपामध्ये जो काही त्यांच्या आपसमध्ये जो बंड सुरू आहे त्याच्यामुळे जो संभ्रम पसरत होता तो कुठेतरी उत्तर भारतीयांना पण आता समजायला लागलाय. कारण 41 इमारतींचा जो मुद्दा विधानसभा निवडणुकांनंतर झाला तो एक मोठा इम्पॅक्ट करून गेला भाजपावरती. पण तरीही परिवर्तनाचे नारे लागत गेले आणि जो विश्वास होता लोकांचा वाढत गेला. परंतु आता जसं निवडणुका जवळ येत आहेत आणि लोकांची भाजपमध्ये होत असलेली बंडखोरी, त्यानंतर जो विरोध पाहता जेव्हा आपल्याच लोक जे भाजपमध्ये आहे, जी त्यांचीच लोक सुरक्षित नाही आहेत, तर पुढे काय होणार? आणि तेच बहुजन विकास आघाडीमध्ये सततचे होणारे पक्षप्रवेश याच्यामुळेच पक्षाची एकताही दिसून येते. त्यामुळे कुठेतरी युवकांचा वाढता विश्वास यावर आता बहुजन विकास आघाडी किती ठाम उतरेल आणि 15 तारखेला कोणाचा महापौर बसतो हे देखील पाहण्यासारखं असेल. धन्यवाद.